आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सर्व दिव्यांग बांधव, निराधार महिला व गावकरी मंडळी यांना खूप खूप धन्यवाद देतो। आदरणीय पेंटे दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे तुम्ही कार्यक्रम ठेवलात दादा, आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा। का म्हणजे बाकी लोकांकडे सर्वजण आहेत लक्ष द्यायला, पण दिव्यांग बांधव, निराधार, विधवा यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही। आज आतापर्यंत सुद्धा आम्ही अंतापूरकर साहेबांना 2 वेळा निवडून दिलं, 2 वेळा निवडून देऊन सुद्धा 2 टर्म मध्ये आमचा 5% निधी त्यांनी वाटप केला नाही दादा। त्यांना मी नरशीच्या मोर्चामध्ये सुद्धा बोललो होतो, त्यांना जाऊन पण भेटलो होतो, पण कोणाला काही पडलेलं नाहीये। फक्त आमच्या दिव्यांग बांधव, निराधार महिलांचा फक्त उपयोग होत आहे। आमच्यात एवढी ताकद आहे दादा, एखाद्याला निवडून जरी आणू शकलो नाही, पण एखाद्याला पाडू शकतो एवढी ताकद आमच्या दिव्यांगामध्ये आहे। हे लोकांना लक्षात आलं पाहिजे। आदरणीय बच्चूभाऊ कडू, दिव्यांग सम्राट, ज्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी भाग पाडणारा एकमेव महाराष्ट्रातला माणूस आहे। आदरणीय बच्चूभाऊ 7 दिवस उपोषण केले, रक्ताचे उलटे झाले, पण सरकारला जाण आली नव्हती। शेवटी आमचा दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरला, तेव्हा शेतकऱ्यांचा कर्ज माफ करतो म्हणून त्यांनी हमी घेतली आणि बावनकुळे साहेबांना सांगितलं की एकाही शेतकऱ्याला नोटीस द्यायचा नाही, त्याचा कर्ज वसूल करायचा नाही। जर कोणी कर्ज माफ होईपर्यंत त्यांच्या घरी, शेतकऱ्याच्या घरी नोटीस केली तर गाठ आमच्याशी, आम्ही सांगितलं होतं। आणि आदरणीय बच्चूभाऊ कडून खमकावून सांगितलं की बाबा तुम्ही जर शेतकऱ्यांचा कर्ज माफीसाठी तगादा करून जर एखादा शेतकरी आत्महत्या केला असेल तर आम्ही घरात घुसून मारू, हे शब्द बोलले होते भाऊ। असो भाऊ, पण तुम्ही तुमचं कार्य आज तुम्ही दिव्यांग बांधवासाठी जे कार्यक्रम घेतलात, आणि दिव्यांग बांधवाचं एक वैशिष्ट्य आहे, एखाद्यावर प्रेम केलं ना आम्ही शेवटपर्यंत प्रेम करतो। फक्त एवढंच आहे दादा, आमची जसं आज हात धरून, आमच्या मनगट धरून तुम्ही आमच्या दिव्यांग बांधवाच्या पाठीशी थांबलात, तसंच शेवटपर्यंत थांबा, आम्ही तुम्हाला बोलावं। ते शब्द आहे माझा इथून तालुका अध्यक्ष म्हणून बिलोलीचा मी आज शब्द द्यायलो, आज तुम्हाला गुलाल लावायची जिम्मेदारी माझी। पण माझ्या दिव्यांग बांधवाच्या पाठीशी आज जसं खंबीरपणे थांबलात तसंच खंबीरपणे थांबा। तहसील मध्ये 5% निधी असेल, काही गावामधले 5% निधी थांबला असेल, काही दिव्यांगांना पैसे भेटत नाही, आणि प्रत्येक दिव्यांग बिलोली तालुक्यामध्ये तहसील मध्ये कमीत कमी 1 महिना फिरतो दादा, पण त्यांना कोणाला घेणं देणं पडलं नाही। म्हणून म्हणतो दादा, तुम्ही कुठेतरी आज बिलोली तालुक्यामध्ये यांची जबाबदारी घेतलात, परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन करतो मी याबद्दल। का की तुम्ही एवढं चांगलं कार्यक्रम सुचवलात, एवढं चांगलं कार्यक्रम केलात की मला त्याचा आज भी अभिमान आहे। म्हणून मी इथं स्टेजवर आलो बोलायला, नसता मी स्टेजवर बोललो नसतो दादा। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मिनकीला एका शेतकऱ्यानं, एका मुलाने आत्महत्या केलं होतं, तिथले प्रस्थापित लोक कोणीही तिथे जायला तयार नव्हतं। तर सर्वप्रथम पेंटे दादा जाऊन 11,000 रुपये देऊन आले। सर्वप्रथम याच्या अभिनंदन करा आणि टाळ्या वाजवून स्वागत करा। अहो, माणसाच्या हृदयात पाहिजे हो, माणसाला हेल्प करण्याची माणसाच्या हृदयात पाहिजे। माणूस ठरवलं पाहिजे की बाबा आपण यांच्यासाठी काम करतो। आज हे लोक आपल्याला निवडून देतात, तर ह्या लोकांसाठी आपण ग्राउंड लेवलला जाऊन काम करू। हे जर भावना तुमची नसेल, त्या पदाचा काही उपयोग नाही, मतापुरता उपयोग कोणी करू नये। मला एवढं वाटतं, मी ह्या मानसिकतेचा माणूस आहे। आजपर्यंत आम्ही जेवढे भी मोर्चे काढलेत, जेवढेही कामं केले, सर्वस्व ग्राउंड जबाबदारी, ग्राउंडच्या लेवललाच कामं केलेले आहेत दादा। म्हणून दादा तुमचं अजून मागच्या वर्षी तुम्ही का पलीकडच्या वर्षी अजून मला ते पण माहिती आली की तुम्ही शैक्षणिक 1 वर्षभर शैक्षणिक सगळ्या मुलांना शैक्षणिक वस्तू पुरवल्यात दादाने। परत एकदा टाळ्या वाजवा दादाच्या नावाने। काय पाहिजे हो आयुष्यामध्ये, हेच तर पाहिजे ना। तर माझं दादा असंच म्हणणं आहे, आज या व्यासपीठावरून तुम्हाला शब्द देतो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। फक्त आमच्या पाठीशी तुम्ही शेवटपर्यंत राहा, एवढंच सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।